नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत। आतापर्यंतच्या घडामोडींवर नजर टाकण्याआधी बघूया आजचा सुविचार। आता घेऊ क्षणभराची विश्रांती। वडाळीतील नवनिर्वाचित नगरसेविका सपना ठाकूर यांच्या घराबाहेर उभी असलेली महिंद्रा कार शनिवारी मध्यरात्री 3च्या सुमारास कारने पेट घेतला। परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग विझवली। नेमकी ही आग कशी लागली व कोणी लावली याचा तपास पोलीस करीत आहेत। एसआरपीएफ प्रभागातील नगरसेविका सपना ठाकूर यांच्या घराबाहेर उभी असलेली महिंद्रा कार गाडी क्रमांक MS27 AC 9113 ला रात्री 3 वाजता सुमारास अचानक आग लागली। कारमध्ये लागलेला सायरन अचानक वाजला आणि शेजारच्या नागरिकांनी आरडाओरड केली। परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यास मदत केली। शैलेंद्र ठाकूर हे झोपीत असताना त्यांना कोणीतरी मोबाईलवरून या गाडीला आग लागल्याची माहिती दिली। सदर गाडी रात्री 3 वाजता गाडीचा हॉर्न वाजला। हॉर्न वाजल्यानंतर आम्ही बाहेरून बघतो तर गाडी पेट घेत होती आणि त्यानंतर आम्ही लगेच त्या गाडी विझवण्यासाठी बिरेन ठाकूर आणि अजितू ठाकूर यांच्याकडे धावत गेलो। त्यांना सूचना दिली सुरुवातीला। त्यानंतर मग आम्ही परत गाड़ी का प्रयत्न किया। मेरे देवर रात को 1 बजे आकर गाड़ी पार्क किए और सो गए सब लोग। तो फिर वो 3 बजे गाड़ी के सायरन का आवाज़ आया तो किसी ने आकर उठाया हमें। तो फिर हम सब लोग उठ के उधर दौड़े तो गाड़ी बहुत आग पकड़ ली थी और फिर बाद में उसके हमने उनका बुझाने का प्रयत्न किया। उन लोगों ने 1 पौन घंटा तक पानी से गाड़ी को बुझाया, तब गाड़ी की आग आटोके में आई। आग लागल्याचे कारण अज्ञात असून मनपा निवडणुकीत पराभव झालेले विरोधक उमेदवारांनी हे कृत्य केले असावे अशी चर्चा परिसरात उधाण घेत आहे। शनिवारी युवा स्वाभिमानचे संस्थापक आमदार रवी राणा यांनी सपना ठाकूर यांच्या घरी भेट दिली। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस करीत आहेत। अकोला तसेच अनेक महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे। अकोला मनपाची निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी पार पडून काल 23 फेब्रुवारीला खदान परिसरातील शासकीय गोदामात मतमोजणी करण्यात आली। या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले। अनेक दिग्गजांना यात मोठा फटका बसला। काही दिग्गजांनी ऐन वेळेवर रिकाउंटिंगची मागणी केली। अनेक प्रभागाच्या निवडणूक निकालाबाबत काल पराभूत उमेदवारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडे काही उमेदवारांनी धाव घेतली, परंतु हे प्रकरण निवडणूक आयोगाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणाची तक्रार पोलिसात करता येणार नाही असे सांगण्यात आले। परिणामी पराभूत उमेदवारांनी आज जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची भेट घेऊन तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, परंतु जिल्हाधिकारी जी श्रीकांत कार्यालयात नव्हते। त्यामुळे या पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी धाव घेतली। याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच SDPO माने यांच्या नेतृत्वात शहरातील सर्वच पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या बंगल्यासमोर तैनात करण्यात आले। तसेच लेडीज व पुरुष पोलिसांचा ताफाही पाचारण करण्यात आला। जिल्हाधिकारी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच पराभूत उमेदवारांना अडविण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी बाहेर गेले असल्याने ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत येथून न हलण्याचा निर्णय या पराभूत उमेदवारांनी घेतला। शेवटी काही वेळातच जिल्हाधिकारी दाखल झाले। त्यांनी पराभूत उमेदवारांची चर्चा केली। ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला। अनेक उमेदवारांनी आपल्यावर अन्याय झाला असून आश्चर्यकारक मतदानाचे आकडे कसे काय समोर आले असा प्रश्न उपस्थित केला। मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असू शकतो, त्यामुळे याबाबत चौकशी व्हायला हवी। तसेच पुढील निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात याव्या अशी अपेक्षा व्यक्त केली। काही उमेदवारांनी ही निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी सुद्धा केली। जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी पराभूत उमेदवारांची मते ऐकून घेतली। आमची समस्या शासन दरबारी मांडून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सर्वच पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। दरम्यान पराभूत उमेदवारांनी आज अचानक असा पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या तक्रारीवर आता जिल्हाधिकारी, निवडणूक विभाग तसेच शासन काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। केलेला आहे
कारण की ज्या प्रभागामध्ये ज्यांचं घरचं मतदान नाही आहे त्याच्याही मध्ये मतदान नसताना झिरो मतदान दाखवून राहिले, म्हणजे मतदान केलेलं आहे आणि त्याच्यात झिरो दाखवत आहे। याचा अर्थ असा होतो की त्या मशीनचा कुठेतरी प्रॉब्लेम आहे, कधीतरी सेटिंग झालेलं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा रिकाउंटिंगला आपण मागतो, रिकाउंटिंगच्या वेळेस जी मशीन जर चांगली ओके असेल तर तिथं मतदान वाढू शकत नाहीये। याचा अर्थ हा पूर्ण टोटली वरून सेटिंग झालेला आहे, हा बीजेपीचं षडयंत्र आहे। प्रभाग 13 मध्ये यांनी एक घरामध्ये बी गेले तर एक घरचे 2 मत होतात। माझ्या प्रभाग 13 मध्ये कम से कम माझ्या बुद्ध भगवानांचे यायचे सगळ्या समाजाचे कम से कम 6 ते 7 हजार मतदान मला भेटलेले आहेत। तरी हे प्रभाग 13 मध्ये फक्त कुशीनगर, पंचशीलनगर, न्यूभीमनगर, राहुलनगर, इंदिरानगर यातले 6-7 हजार मतदान आहेत मला। पण यांनी पुरा गव्हर्नमेंटने मला फक्त 4000 एवढेच मत दाखवले। मला यांच्यावर आक्षेप आहे, मी राज्य शासनाला पण पाठवली आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण तक्रार केलेली आहे। तरी यांनी याची चौकशी घ्यावी हे मी आम्ही सगळे पक्ष मिळून यांना हे निवेदन देत आहोत। म्हणून याने दखल नाही घेतली तर आम्ही मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, यांची यांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे। अकोला महानगरपालिकेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून ज्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया राबवली गेली, परंतु त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने याच्यावर सुद्धा आक्षेप उठवलेला आहे। त्या ठिकाणी याचिकासुद्धा दाखल झालेली आहे। म्हणून बॅलेट पेपर जे पूर्वीचे बॅलेट पेपर होते त्यानुसार मतदान घ्या, परंतु इथल्या सेना बीजेपीच्या काही लोकांनी किंवा सेना बीजेपीच्या सत्ताधाऱ्यांनी इथल्या ज्या मशिनी या ठिकाणी ठेवल्या आहेत तर त्या एका फार मोठ्या धीरूभाई अंबानी कंपनीचे जे कंपनीचे इथले इंजिनिअरिंग आहेत आणि ते इंजिनिअरिंग सर्व RSSच्या टीममध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बीजेपीला कसं मतदान होईल म्हणून त्या मशीनमध्ये काहीतरी घोळ निर्माण करून त्या ठिकाणी आपल्या जास्तीत जास्त सीटा या महाराष्ट्रात या अकोल्यात आणलेल्या आहेत। म्हणून या ठिकाणी हे जेवढी निवडणूक प्रक्रिया झाली रद्द झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आम्ही आक्षेपसुद्धा घेतलेला आहे। पण निवडणूक विभागानं ते आक्षेपसुद्धा या ठिकाणी स्वीकारण्याचं काम केलं नाही, म्हणून आम्ही न्यायालयातसुद्धा जाण्याच्या तयारीत आहोत। म्हणून आज जिल्हाधिकारी साहेब यांच्या ठिकाणी आम्ही समन्वय आहोत। सेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आम्ही सर्व भारी बहुजन महासंघाचे सर्व जेवढे पदाधिकारी किंवा जे पराभूत झालेले आहेत नगरसेवक आम्ही आज निवेदन सादर करायला आलो। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावं का नाही म्हणून या ठिकाणी एक दहशत निर्माण सारखं वातावरण झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी जेवढी महानगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया झाली आहे ते रद्द करण्यात यावी आणि पुनश्च ते राबवण्यात यावी ही आमची शासनाला इथल्या न्यायालयात। महानगरपालिका 23 फरवरी रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये अंबापेठ गोरक्षण प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचंड गोंधळ करून निवडणूक हेतू परस्पर प्रशासनाने सेटिंग केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार मिलिंद बांबल यांनी केला आहे। 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये अंबापेठ गोरक्षण प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचंड गोंधळ करून निवडणूक हेतुपुरस्सर प्रशासनाने सेटिंग केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार मिलिंद बांबल यांनी केला आहे। निवडणुकीच्या दिवशी माझ्या प्रभागामध्ये 2 EVM मशीन होत्या। माझे निवडणूक चिन्ह पंजा हे अ मध्ये मशीन नंबर 1 बटन नंबर 1 वर होते। मी तसा प्रभागात प्रचार सुद्धा केला होता। प्रशासनाने नियमानुसार पहिले अ ब मशीनवर नंतर क ड मशीनवर अशा ह्या EVM मशीन ठेवल्या पाहिजे होत्या, पण महात्मा फुले शाळा, लाटेबाई समर्थ, वीर वामनराव जोशी यासह बहुतांश मतदान केंद्रांवर मशीन उलट्या म्हणजे पहिले क ड नंतर अ ब अशा चुकीच्या पद्धतीने ठेवल्या होत्या। याची जेव्हा मी तक्रार केली तेव्हा मशीन अ ब नंतर क ड या पद्धतीने ठेवण्यात आल्या, पण तोपर्यंत 21% मतदान झाले होते। काही केंद्रांवर अधिकारी स्वतः उठून मशीनच्या बटन दाबत होते। निकालाच्या दिवशी सुद्धा फेरी क्रमांक 2 च्या वेळी टेबल नंबर 12 वर 1324 ची EVM मशीन खराब होती, ती शेवटपर्यंत सुरू झाली नाही। त्या मशीनची मतगणना न करताच निकाल घोषित करण्यात आला। हे सर्व संशयास्पद असून काहीतरी गडबड झाल्याचे स्पष्ट होत आहे। मी प्रभागामध्ये तसेच शहरांमध्ये केलेले विकास कामे प्रचंड जनसंपर्कामुळे प्रत्येक नागरिक माझ्या सोबत होता, पण निवडणुकीच्या दिवशी झालेल्या सेटिंगमुळे काहीतरी गडबड झाल्याची शंका प्रभागातील नागरिक करीत आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून पुन्हा प्रभागाची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी उमेदवार मिलिंद बांबल यांनी केली आहे। प्रत्येक नागरिक मला म्हणते भाऊ तुम घूमते काय को तुम इतना अच्छा काम किया हम तुम्हारे को वोट करते, लेकिन जेव्हा मतदान सुरू होते तेव्हा महात्मा फुले सेंटरमध्ये मला तर ते अधिकाऱ्यांची क्यू होती, जे अधिकारी तिथे होते त्यांनी अबकड
पहिले अब लावायला पाहिजे, नंतर कड मशीन लावायला पाहिजे, पण त्यांनी कड पहिले मशीन लावली, अब नंतर लावली. आता आम्ही लोकांना सांगितलं माझं चिन्ह पंजा होतं आणि मशीन नंबर 1 आणि बटन नंबर 1 होतं. मी जर लोकांना म्हटलं मला माझं चिन्ह पंजा आहे, मशीन नंबर 1 आहे आणि बटन नंबर 1 आहे, तर त्यांनी जर उलटं केलं तर कड पहिले केलं आणि अब केलं. असं लाटेबाई शाळा, महात्मा फुले शाळा 2-3 सेंटरमध्ये होतं. आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी मग चुकी आपली कबूल केली. तेव्हा मला वाटते कमीत कमी 15 ते 20% मतदान झालं होतं. हा मोठा घोळ झाला. त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशीची गोष्ट, आज आम्ही जेव्हा वोटिंगसाठी आलो, आपला निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आलो, तेव्हा एक मशीन 13/24ची टेबल नंबर 12ची मशीन फेरी नंबर 2 मध्ये 13/24ची मशीन बंद होती अक्षरशः, आणि यांनी निकाल घोषित केला. आता मला सांगा एका मशीनचा एका मशीनचा निकालच व्हायचा आहे आणि त्याची सीलच नाही उघडला, त्याचा परिणाम घोषित नाही केला. यांनी निकाल कसा घोषित केला? 1 तासानंतर हे मशीन ओपन करतात, आम्हाला म्हणतात तुम्ही इथं नव्हता, आम्ही निकाल जाहीर केला. हे अत्यंत चुकीचं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांवर जे मला तर वाटते जे निवडणूक प्रक्रिया झाली आहे गौरेशन अंबापेठ प्रभागाची, हे पूर्ण चुकीची आहे. हे रद्द करून पुन्हा या प्रभागामध्ये मतदान करण्यात यावं. कारण की ज्या लोकांनी कधी विश्वास नाही आहे, ज्या लोकांनी कधी समाजसेवा केली नाही, मला वाटते कधी एका छोट्याशा गोष्टीसाठी निवेदन सुद्धा दिलं नाही. सातत्याने जे समाजसेवा करतात 10 वर्षापासून, त्यांना 3-3, 4-4 हजार मताने ते पडत आहे. आणि सुरुवातीपासूनच मतदानामध्ये घोळ, मशीन ठेवण्यामध्ये घोळ. तो अधिकारी कुर्वे काहीतरी महात्मा फुले सेंटर होता, त्याला आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी 15-20% मतं झाल्यानंतर तो म्हणते की माझी चुकी झाली. अरे पहिलीतल्या पोराला समजते अब पहिले असते, कड नंतर असते, कड पहिले लावला, अब नंतर लावला. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे तो अधिकारी लोकांना सांगत होता, म्हणजे मतदान करताना हे बटन दाबा, ते बटन दाबा, स्वतः उठून त्या मशीन दाबत होता. आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा थांबवलं, तर काही वेळानंतर पुन्हा बसला, शांत राहिला. हे सर्व असं घोळ त्या पुन्हा इथे झाला प्रक्रियेमध्ये. आणि आज तर हदत केली. एक मशीन बंद होती, त्या मशीनचं वोटिंग काढलं नाही. 13/24ची मशीन टेबल नंबर 12 आणि फेरी नंबर 2 हे मशीन ओपन न करता तुम्ही डिक्लेअर करता, म्हणजे मतदान पूर्ण झालं नाही, पूर्ण तरी डिक्लेअर करता. हे अत्यंत चुकीचं आहे. ह्या मोठा घोळ असून अंबापेठ गौरेशन प्रभागाची निवडणूक पुनश्च घ्यावी, अन्यथा आम्ही जे सर्व उमेदवार आहे कोर्टात याच्याबद्दल कोर्टात दाद मागणार आहे. या प्रकरणाची अंबापेठ, गोरक्षण तसेच अनेक प्रभागातील उमेदवारांसह हायकोर्टात पिटिशन दाखल करणार अशी माहिती आहे. श्रेष्ठ साहित्यिक शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. येत्या 27 फरवरी 2017 रोजी हा दिवस भव्य व व्यापक प्रमाणात साजरा करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे विद्यापीठांना कळविले. शासनाच्या निर्देशनानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणारे सर्व कार्यक्रम श्रोत्यांसाठी निःशुल्क राहणार आहेत. श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून या दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हा दिवस भव्य व व्यापक प्रमाणात साजरा व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे विद्यापीठांना कळविले. शासनाच्या निर्देशनानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणार आहे, ज्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडीचे आयोजन, तसेच सायंकाळी 5:30 वाजता कस्तुरी गंधित माय मराठी हा GR इमेजेस नागपूर संचालक श्री गजानन रानडे निर्मित गीत संगीत गायन वादन नृत्य काव्य वाचन आणि नाटकातील स्वगतांचा समावेश असलेला सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर आणि सुप्रसिद्ध गायक चैतन्य कुलकर्णी यांच्या सहभागासह 60 कलावंतांच्या दर्जेदार अस्सल मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमांचे निवेदन रेणुका देशकर करतील. या कार्यक्रमांचा आस्वाद मराठी भाषा व साहित्यप्रेमी रसिकांनी, अभ्यासकांनी व अमरावतीकर नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनोज तायडे, समिती सचिव डॉक्टर हेमंत खडके, डॉक्टर मोना चिमोटे, डॉक्टर माधव फुटवाड, डॉक्टर प्रणव कोलते यांनी केले आहे.
महापालिका निवडणुकीत तब्बल 45 जागा मिळवणाऱ्या भाजपाने आता महापौर पदासाठी सर्वसामान्य चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. हा चेहरा आमदार सुनील देशमुख की पालकमंत्री पोटे यांच्या समर्थकांचा राहणार ही चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे महापौर पदांच्या इच्छुकांनी देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकीत तब्बल 45 जागा मिळवणाऱ्या भाजपने आता महापौर पदासाठी चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. हा चेहरा आमदार सुनील देशमुख की पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या समर्थकांचा राहणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे महापौर पदाच्या इच्छुकांनी देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र समोर आले आहे. अमरावती महापालिकेचे महापौर अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. भाजपकडे अनुसूचित जातीचे 10 सदस्य आहेत. यातून महापौर पदाच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. 18 वर्षानंतर प्रथमतः सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने मात्र सावध खेळी खेळण्याची सुरुवात केली आहे. महापौर पदाचा चेहरा हा सर्वसामान्य असावा हेच पक्षाचे धोरण असल्याचे वरिष्ठ सांगत आहेत. आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्या गेली. त्यामुळे देशमुखांच्या छावणीतील सदस्य महापौर पदांवर आरूढ होणार की पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या जवळील सदस्याचा संधी मिळणार यावर चर्चा सुरू आहे. परंतु भाजपने यावर अप्रत्यक्षरित्या फुली मारली आहे. सर्वांना मान्य असणाऱ्याला संधी हे पक्षाचे धोरण अवलंबिले आहे. 87 सदस्यीय संख्या असणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात भाजपचे 45 सदस्य आहेत. यात अनेक नवीन चेहरे आहेत. याच शहरावरून महापौर पदाची निवडणूक केली जाणार आहे. शिवाय पक्षांची एकनिष्ठ असणारी व्यक्ती देखील महत्वाची असणार आहे. महापौर पदाच्या निवडीत आमदार डॉक्टर सुनील देशमुख, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह शहराध्यक्ष जयंत देहनकर यांची भूमिका महत्वाची असणार आहे. दरम्यान महानगरपालिकेत घवघवीत यशामुळे भाजपचे जोशपूर्ण वातावरण असणाऱ्या दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र पराभवाच्या कारणांचा शोध सुरू आहे. एमआयएमच्या यशाचे गमकही शोधले जात आहे. एकूणच भाजपचे यश चर्चेचा विषय ठरले असताना काँग्रेसच्या अपयशाचीही चर्चा सुरू होऊ लागली आहे. महापौर पदाचे दावेदार म्हणून विजय वानखडे, संजय वानरे, संजय नरवणे, सोनाली नाईक, अजय गोंडाने, राधा कुरील, इंदू सावरकर, नीता राज, वंदना हरणे, गंगा अंभोरे यांच्या नावांची चर्चा सर्वत्र होत आहे. दिल्ली विद्यापीठातील समंजस महाविद्यालयाच्या डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेतर्फे कल्चर ऑफ प्रोटेस्ट नावाच्या कार्यक्रमात नेहरू विद्यापीठातील उमद खालिद आणि शैलाद राशीद यांना मुख्य वक्ता म्हणून बोलवले होते. या दोघांवरही देशविरोधी हालचाली करताना आढळल्याने दिल्ली उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे या कार्यक्रमाचा सर्वत्र विरोध करण्यात येतोय. विद्यार्थी संघटनेतर्फे विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक आणि आत्मघाती हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगरतर्फे शनिवारी राजकमल चौकात नारेबाजी करून निदर्शने करण्यात आली. यावेळी समस्त कॉलेजची संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा संयोजक अखिलेश भारतीय यांनी मांडली. तर जिस देश में पैदा हुए हो तुम उस देश के अगर तुम भक्त नहीं तो नहीं पिया दूध माँ का तुमने, ना बाप का रक्त तुम में नहीं असा प्रश्न विदर्भ प्रदेश मंत्री विक्रमजीत कलाने यांनी उपस्थित केला. यावेळी प्रतीक बीडकर, विक्की पांडे, ज्ञानेश्वर खुपसे, श्रीराम बालेकर, सौरभ लांडगे आणि सोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दिल्ली यूनिवर्सिटी के रामजस कॉलेज में जो प्रकरण हुआ है, देश विरोधी गतिविधियां, देश विरोधी नारे वहाँ पे ऐसा संगठन द्वारा लगा गए हैं. जो उमर खालिद जो हमारे अमरावती के ही तड़ेगांव दशासुर का रहने वाला है, ऐसे उमर खालिद के समर्थन में वहाँ नारे लगाए गए. पिछले साल भी कन्हैया कुमार नामक युवक और उमर खालिद ने वहाँ पे जेएनयू यूनिवर्सिटी में देश विरोधी गतिविधियाँ की, देश विरोधी नारे लगाए. तब भी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता पूरे देश भर में सक्रिय होकर इस प्रकरण की कड़ी निंदा की और इसे पुलिस प्रशासन और सुप्रीम कोर्ट तक ले गए. आज इन दोनों युवकों पे सुप्रीम कोर्ट ने किसी भी कार्यक्रम में, किसी भी यूनिवर्सिटी में कोई भी वक्तव्य देने की पाबंदी लगाई है. उसके बावजूद रामजस कॉलेज में उमर खालिद का कार्यक्रम रखा गया, जिससे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने कड़ा विरोध किया. उस विरोध करने पे उन्होंने रामजस कॉलेज में कश्मीर के आज़ादी के नारे लगाए. भारत की बर्बादी तक जंग होगी ऐसे नारे उस रामजस कॉलेज में लगाए गए हैं. उस विरोध में वहाँ पे उन्होंने एबीवीपी के कार्यकर्ताओं पे हमला भी किया और उसका जवाब एबीवीपी के कार्यकर्ताओं ने ईंट का जवाब पत्थर से दिया, क्योंकि हम ऐसे देश विरोधी युवाओं को कतई सहन नहीं करेंगे. राज्यात अनेक ठिकाणी महापालिकेतील मतदान व मतमोजणी दिवशी ईव्हीएम मशीनचं गोंधळ समोर आला आहे.
अकोला महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ईव्हीएम मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत भाजप वगळता विविध राजकीय पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी एल्गार पुकारला आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह पराभूत उमेदवारांनी सुद्धा शुक्रवारी कलेक्टर बंगल्यावर धडक देऊन मतपत्रिकांद्वारे फेरमतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रियेत ईव्हीएममध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलविण्यात आले असा आरोप करीत निवडणुकीत पराभूत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ईव्हीएमद्वारे मतमोजणीतील गोंधळांविरुद्ध विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ईव्हीएमद्वारे मतमोजणीतील गोंधळांविरुद्ध एल्गार पुकारला. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप, बसपा व शिवसेना इत्यादी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकारी बंगल्यावर धडक देत जिल्हाधिकारी श्रीकांत यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. अकोलासह नाशिक येथे मुंबई नाका परिसरातील दीपाली नगर येथील शर्मा मंगल कार्यालय अखेरच्या टप्प्यात मतमोजणी करणारे कर्मचारी आणि मनसेचे उमेदवार व कार्यकर्ते यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर अल्पावधीतच तुफान गोंधळात झाले. या संदर्भात मनसेतर्फे विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवारी ईव्हीएम मध्येच घोळ असल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत आक्षेप घेतला. परिणामी तणावाच्या बनलेल्या वातावरणानंतर सुमारे 1 ते 1.5 तास येथील मतमोजणी प्रक्रिया रखडली होती. ईव्हीएम मध्ये घोळ करून एकतर्फी विजय मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न या केंद्रावर उघड झाला आहे. याबाबत रिसर तक्रार निवडणूक लढवत असलेले सर्वच उमेदवार निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. एक शिकायत आई है कि ईवीएम मशीन को हैक किया जा सकता है. भारत निर्वाचन आयोग जो इन मशीनों के ईवीएम मशीनों के मूल निर्माता हैं उनकी तकनीकी टीम से अपनी रिपोर्ट प्राप्त कर लेगी, क्योंकि आयोग किसी भी तरह से पुष्ट या अपुष्ट किसी भी सूचना पे कार्रवाई करता है और हम उनको रेफर कर रहे हैं. कि ईवीएम मशीन को आसानी से हैक किया जा सकता है. ईवीएम मशीन में एक बैलेट यूनिट होता है, एक कंट्रोल यूनिट होता है. कंट्रोल यूनिट के माध्यम से ही बैलेट यूनिट को संचालित किया जाता है. आईटी एक्सपर्ट का मानना है कि ईवीएम का जो सॉफ्टवेयर यूज़ हो रहा है वो सेफ नहीं है. इसके अलावा ईवीएम के हार्डवेयर पे भी प्रश्न चिन्ह लगे हुए हैं. इस आईटी एक्सपर्ट मानते हैं कि ईवीएम के अंदर जो माइक्रो प्रोसेसर चिप का यूज़ किया जाता है उसको आसानी से बदला जा सकता है. यहाँ तक कि ईवीएम के अंदर जो ईवी रोम का उपयोग हुआ है उसको भी आसानी से बदला जा सकता है. चुनाव आयोग में इसको लेकर शिकायत भी हुई है कि ईवीएम मशीन को हैक किया जा सकता है. इसको लेकर आप चुनाव आयोग जिसने उन कंपनियों को निर्देश किए हैं, जिन कंपनी ने इसको निर्मित किया है, अब वो कंपनी जांच करके ही बताएगी कि यह इस ईवीएम मशीन को हैक किया जा सकता है या नहीं. आमच्या ज्या प्रभागामध्ये जे मतदान झालेलं आहे ते मतदान आता आम्हाला लक्षात आलं आहे की पूर्णपणे पूर्वनियोजित आणि ते सेटिंगचं मॅटर आहे. कुठलीही बटन दाबा ते कमळच पडून राहिलं, कारण की आमच्या घरचे वोटिंग जर आम्हाला आमच्या एरियातल्या पेटीत दिसत नाही आहे तर ते वोटिंग गेले कुठं. हा जो प्रकार घडत आहे याच्या आधी आमच्या लक्षात नगराध्यक्षाच्या वेळेसही हाच प्रकार आमच्या डोक्यात आला होता, पण आता तो आम्हाला पूर्णपणे लक्षात आला आहे की हे जे वरच्या लेवलवर जे सरकार बसलेली आहे सेंटरमध्ये स्टेटमध्ये यांची पॉवर एवढी झालेली आहे की ह्या मशीन सेटिंग करून इथं आणतात आहे. आणि प्रत्येक या गोष्टीमुळे काय होत आहे की जे आज आम्हाला जनता जे मतदान करून राहिली आहे ते जनता आज आम्हाला हळहळ करून आमच्या घरासमोर येऊन म्हणत आहे की ताई आम्ही तुम्हाला मतदान केलं, आमच्या एरियातून एवढे मतदान केलं, आम्ही यायला तयार आहे तुमच्या इथे की आम्ही तुम्हाला मतदान केलं, मग आमच्या पेटीत मतदान दिसून काऊन नाही राहिलं, मतदान आमचं गेलं कुठं. हा जर प्रकार तुम्हाला उघडकीस आणायचा असेल साहेब तर आम्ही आमच्या प्रभागातली जनता आणतो, आमचं मतदान गेलं कुठं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे आहे. यांनी मागे पण बीजेपीवाल्यांनी नगर परिषदच्या वेळेसही असंच केलं, आजही असंच हा गोंधळ केला.
आज माझे 404 उमेदवार इथे आहेत. हेच नाही तर बाकीच्या प्रभागामध्ये सुद्धा हाच गोंधळ झालेला आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. इकडे बघा. 150 मतं, एका घरी 150 मतं असल्यावर ते मशीन 55 मतं दाखवते. माझ्या घरी स्वतःच्या घरी 80 मतं असताना तो 26 मतं दाखवते. तर बाकी मतं गेले कुठं? तसाच प्रकार आहे. या मशीना इथं ठेवल्या गेल्या आणि मशीना चेंज करण्यात आल्या. हा आमचा आरोप आहे. बिलकुल जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे. बिलकुल टोटल बोगस. जो व्यक्ती भिकाऱ्याला 5 पैसे भीक नाही देऊ शकत, कोणाला पाणी नाही पाजू शकत, तर असे लोक काय निवडून येऊ शकते? अहम युवा सेवा ग्रुप अमरावती रद्दीदान से शिक्षा का महाअभियान या अंतर्गत गरीब जरूरतमंद निराधार बालकांच्या शिक्षणाकरिता मदत मिळावी म्हणून अहम सेवा ग्रुपने शहरातील व्यापारी वर्ग, दानदाते व विविध संस्थेने जनजागृती करून स्वतः रद्दी जवळच्या केंद्रावर गोळा करण्याचं आवाहन केलं आहे. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पहा फक्त सिटी न्यूज.